सेक्टरमधील सिडकोच्या सेक्टर 8 वरील प्लॉटवर उभारण्यात आलेला अनधिकृत ढाबा काल मध्यरात्री अचानक लागलेल्या प्रचंड आगीत पूर्णतः जळून खाक झाला। रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीच्या भीषणतेमुळे जवळील इमारतींच्या भिंतींना जळ बसल्याचे कळत आहे। स्थानिक रहिवाशांनी तात्काळ प्रश्न उपस्थित केला की सिडकोच्या प्लॉटवर हा अनधिकृत ढाबा बांधला कसा, कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केला। घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने पथक पाठवून आग नियंत्रणात आणली। ढाब्यातील सर्व साहित्य, संरचना आणि उपकरणे पूर्णतः नष्ट झाली आहेत। या संदर्भात सिडको प्रशासनाने प्रतिक्रिया देत सांगितले आहे की घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून जबाबदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल। सिडकोच्या या भूमिकेनंतर स्थानिक रहिवाशांनी आशा व्यक्त केली आहे की अनधिकृत बांधकामावर आता तरी कठोर पावले उचलली जातील। ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना कशी होऊ शकली असती याचे आणखी एक उदाहरण म्हणून समोर आले आहे। सिडकोच्या या सामाजिक सेवा संस्थेचा प्लॉट आहे। ही जागा सिडकोची आहे। सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुहास गोंधळे नावाच्या एका बामणडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली। पहाटे आग लागल्यामुळं जीवितहानी टळली, मात्र वित्त आणि फार मोठ्या प्रमाणात झाली। ही आग जर आणखी फफवली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समज मोठी इथं वसाहत आहे, रेसिडेन्शियल ज्या ठिकाणी लोक राहतात त्यांना सुद्धा मोठी इथं हानी पोचली असती। परिणामी मला हे सांगायचं आहे ह्या निमित्तानं की अद्यापन पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे। खरं पाहता सुहास गोंधळेवर इलिगल ढाबा चालवण्याबद्दल, इलिगल सिलेंडर गॅस आणल्याबद्दल, MSCBचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी सिडको आणि अतिक्रमण पथकाने घेतली असती तर हा अनर्थ टळला असता असं मला वाटतं। मी आजच त्यांना सिडकोला आणि पोलिसांना CP ऑफिसला मी मेल केलेले आहेत या संदर्भात। जर त्यांनी योग्य ते ॲक्शन पुलवामा पोलिसांनी नाही घेतली तर मी ह्या निमित्तानं सुहास गोंधळेला अटक करण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागेन। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा